आणि आता एक नजर टाकणार आहोत मुंबई आणि पुण्यातल्या महत्त्वाच्या न्यूज टॉप 9 वर। मुंबई विद्यापीठाचा पदव्या ज्या आहेत त्या विक्रीला समाज माध्यमांवर 10 ते 12 हजारात बनावट गुणपत्रिकेची विक्री होत असल्याचं झालं उघड। मुंबई पालिकेच्या आपत्कालीन विभागावरच आपत्ती डिझास्टर मॅनेजमेंट मधील 58 पैकी 46 हॉटलाईन बंद। सेवा सुरू करण्यासाठी पालिकेचं MTNLला पत्र। धारावी पुनर्विकास प्रकल्पातील 1000 बांधकामांचं सर्वेक्षणाचा वेग वाढवण्यासाठी 100 पथकं तैनात। मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतुकीमध्ये बदल। गर्डरच्या कामामुळे आज रात्रीपासून उद्या पहाटे 4 पर्यंत मुंबईच्या दिशेने वाहतूक बदल लागू। ठाणे वाहतूक पोलिसांची माहिती। पुणे जिल्ह्याला वादळी पावसानं झोडपलं। वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान। सरकारनं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। पुण्यातील लोहगावमधील नव्या विमानतळ टर्मिनलच्या सुरक्षेत वाढ होणार। CISFचे 231 जवान हे टर्मिनल भोवती तैनात असणार। पुण्याचे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरामध्ये वाहतुकीमध्ये बदल। उमेदवारांकडून आज अर्ज दाखल करताना फेरी काढण्याच्या अनुषंगाने वाहतुकीमध्ये बदल। विभागीय आयुक्त कार्यालय ते ब्लू लाईन हॉटेल रस्ता वाहतुकीसाठी बंद। पूर्व प्राथमिक शिक्षण बोलीभाषेत होणार। NCERT कडून देशभरात 54 अभ्यासक्रम। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतनं शिक्षणाला प्राधान्य। पुण्याच्या भामा आसखेडमधील आवर्तन अखेर 28 दिवसानंतर बंद। धरणातील पाणीसाठा 27% कमी। परिसरात पाणी टंचाईची समस्या।